नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. संतांच्या प्रत्येक अभंगामध्ये जीवनाला योग्य दिशा देणारा अमूल्य संदेश दडलेला असतो. आज आपण संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील एक अतिशय सुंदर अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. या अभंगातून संत आपल्याला सांगतात की मन एकाग्र करावे आणि प्रेमभावाने हरिनाम घ्यावे. प्रेमभावाने हरिनाम घेतल्यास परमेश्वराचा अनुभव आपल्याला अंतःकरणातच होतो. त्याला बाहेर कुठं फिरण्याची गरज नाही आहे. चला तर मग या अभंगाचा सोपा आणि सखोल अर्थ समजून घेऊया. पहिली ओवी. मुद्राजी पाचवी लावूनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. येथील पाचवी मुद्रा म्हणजे मनाला बाह्य विषयापासून दूर करून अंतर्मुख करणे. जेव्हा मन एकाग्र होते तेव्हा आत्म्यामध्येच भगवान हरी प्रत्यक्ष अनुभवास येतात. या अभंगातून संत एकनाथ महाराज आपल्याला संदेश देतात, देव बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणातच शोधावा. म्हणजे दुसऱ्या ओवीमध्ये ते सांगतात, पेरिले डोळा ते उगवेल, त्या परी भरील ते हरी. पेरिले डोळा ते उगवेल, त्या परी भरील ते हरी. म्हणजेच जसे आपण जे बीज पेरतो तेच उगवतं. तसेच मनात जर हरिनाम भक्ती आणि सदविचार पेरले तर संपूर्ण जीवनच हरिमय होते. म्हणूनच कधीही आपण नकारार्थी विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह विचार करायचा. म्हणजे जे आपल्या मनात येते ते काही वेळेस होते. त्यामुळे वाईट किंवा नकारार्थी अजिबात विचार करायचा नाही. म्हणजे जसे पेराल तेच उगवेल असं या अभंगातून ते सांगतात. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाटे आले सर्व मार्ग. म्हणजेच कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक मार्ग असो, शेवटी सर्व मार्ग हे परमेश्वराकडेच घेऊन जातात आपल्याला. कर्मयोग म्हणजे जे आपण नित्य नेमाचे जे कर्म करतो, जे काही असतील ते जर चांगले कर्म असतील आपले तर नक्कीच ते ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातील. म्हणूनच चांगले कर्म करा. ईश्वर भक्ती नाही केली तरी चालेल, पण कर्म चांगले करा असे सांगतात ते. यामधून ते संदेश देतात, मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच आहे, ते म्हणजे ईश्वर प्राप्ती. प्रत्येक मानवाचे अंतिम ध्येय म्हणजे ईश्वर प्राप्तीच आहे. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. जो मनापासून प्रेमाने आणि नियमित हरिपाठ करतो, संत एकनाथ महाराज म्हणतात, जो नित्यनेमाने म्हणजे दररोज हरिपाठ म्हणतो, मुखी हरिपाठ गातो, जो मनापासून प्रेमाने नियमित हरिपाठ करतो त्यांच्यावर श्रीहरीची कृपा असते. म्हणजेच केवळ तोंडानं नव्हे तर प्रेमाने घेतलेले हरिनामच फलदायी ठरते. म्हणजे मनात भाव नाही आणि नुसतंच तोंडाने देवाचं नामस्मरण समजा राम 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 करीत राहिलं तर त्याला काही अर्थ नाही असे सांगतात ते. अंतःकरणातून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे तर ते देवापर्यंत पोचतं असं संत एकनाथ महाराज म्हणतात. झाला हरिपाठ बोलणे येथून, एका जनार्दनी हरी बोला. संत शेवटी सांगतात की या सर्व शिकवणीचा सार एकच आहे, सदैव हरिनामाचा जप करा. सदैव हरिनामाचा जप करा याचा अर्थ असा नाही आहे की काम सोडून नुसतं देवाचं नाम घ्या. काम करत करत तुम्ही देवाचं नामस्मरण करा. हरिनाम हे जीवनाचे खरे धन आहे. संत वाङ्मय व अध्यात्माशी संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्रीहरीच्या चरणी सर्वांना सद्बुद्धी व शक्ती लाभो. रामकृष्ण हरी सगळ्यांना.